लई छान वाटलं, असं तर विराट कोहलीच डायरेक्ट म्हणजे शेतातून डायरेक्ट इथं आलो होतो. ह्या शेतकरी महिला असून सुद्धा आम्ही बाहेर पडलो. त्यामुळेच आम्ही इथं या ग्राउंडवर येऊ शकलो. आम्ही सर्वसामान्य महिला शेतीमध्ये काम करणार आहे. सगळ्या बायका कशा एकत्र आल्या, कशा खेळतात, त्यांचं पाहून आम्हाला पण उत्साह आला. रस्सी खेचायला लागल्याच्या नंतर जीवाचा आकांत करून आम्ही ती रस्सी खेचली. मला पण वाटायचं मी कधी क्रिकेटमध्ये खेळन, ती इच्छा होती का मी खेळावं, पण आम्ही घरीच असं गौस होऊन गेली. एवढं मी साडीवर आली आहे, पण तरी पण आम्ही खूप छान खेळलो. मस्त कांदे, गहू, गायचं शेण, दूध इथं आलो आम्हाला मग आम्ही आलो. आम्हाला खूप आनंद वाटला. तर महिलांना इतका आनंद झाला, म्हणजे आमच्यातले खूप महिलांना असं म्हणजे संधी मिळत चालली, कुठेतरी एक संधी. आणि जयताईंमुळं आणि हा खेळ खेळत असताना इतका एन्जॉय केला, इतका आनंद भेटला ना आम्हाला, आम्ही कधीच विसरणार नाही. लहानपणी जो खेळ खेळत होते तो आता पण येऊन तोच खेळ 40-45 वर्ष वय झाले माझं. आम्ही कुणालाच आठवण केली नाही, ना मिस्टरांना आठवण केली, ना मुलांना आठवण केली, ना गावाला आठवण केली. आम्ही फक्त खेळ आणि खेळच. खेळताना असं वाटलं की ती रस्सी अशी ओढाव अख्खा जीव तिच्यामध्ये ओतला. आणि खूप आनंद वाटतोय, खूप मज्जा येते खेळायला. अशी घरची आठवण येत नाही, मुलांची आठवण येत नाही. आज सगळं सोडून आम्ही मस्त एन्जॉय करत आहोत. खूप छान वाटलं आम्हाला. खरंच लहानपण आठवतंय की बाबा आम्हाला परत लहानपण जगायला दिलं जयसीताईंनी, आणि जयसीताईंचे खूप आभार.